आता बघूयात मुंबई उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईची हवा सुधारली। वायू गुणवत्ता निर्देशांकाची सातत्याने 100च्या खाली नोंद। मुंबईसह महानगर क्षेत्रात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकांमार्फत एकल वापर प्लास्टिकचा वापर थांबणार। एकल वापर प्लास्टिकचं वितरण करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करणार। मालमत्ता कर भरण्यात दिरंगाई करणाऱ्यांविरोधात महापालिकेकडून कारवाईचा बडगा। मालमत्ताधारकांविरोधात न्यायालयात खटला दाखल। एसटी महामंडळाच्या डिजिटल पेमेंटला प्रवाशांचा प्रतिसाद। दिवसाला 5 ते 6 हजार प्रवाशांकडून यूपीआय पेमेंट। दरमहा ₹5 महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात। सीबीएसईच्या 11वी-12वीच्या मूल्यमापन पद्धतीत बदल। संकल्पना उपाययोजनांवर भर। बहुपर्यायी प्रश्नांच्या संख्येत वाढ। जेईई मुख्य परीक्षेचे हॉल तिकीट जारी। 4 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान घेतली जाणार परीक्षा। गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल जून अखेर जोडला जाणार। विजयआयटीच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईचा पुलाबाबतचा रिपोर्ट रविवारपर्यंत सादर होणार। कल्याण स्थानकात अर्धा तास एका महिलेचा गोंधळ। एक्सप्रेसचा डबा शोधण्याच्या नादात कुटुंबाची ताटातूट। मुलगी आणि वडील खाली राहिल्याने महिलेने गाडीची चेन खेचली। घाटकोपरमध्ये मतदार जागृती वाढवण्याकरता मिनी मॅरेथॉन स्पर्धा। मॅरेथॉनमध्ये आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील तसेच पोलीस अधिकारीही सहभागी।